मला सर अजिबात माहीत नव्हतं एम-पी-एस-सी काय आहे? एम-पी-एस-सीचा फुल फॉर्म काय आहे? हे सुद्धा माहीत नव्हतं. घरामध्ये पण कोणी शिकलेलं नव्हतं. मीच पहिला ग्रॅज्युएट होतो घरामध्ये. तुम्ही 12वीत फेल पण झाले होते. हो सर, 12वीत फेल झालो होतो. कारण की मी सर शाळेमध्ये बॅक बेंचवर बसणारी मुलं असतात की नाही, हं. त्यातला सर मी. पहिल्यापासून मॅथ्समध्ये फेल. मॅथ्स माझं एक दुश्मनीच एक प्रकारची. 10वी मध्ये कसंबसं पास झालो. हे असतो मटका. हं. तो बिझनेस होता. वडील त्या जरी व्यवसायात असले, हं. तरी वडिलांचं असं होतं की हा व्यवसाय काही चांगला नाहीये. मला, माझ्या सगळ्या भावांना त्यांनी ह्याच्यापासून लांब ठेवलं. की तुम्ही चांगलं शिका, चांगलं मोठं व्हा, चांगलं नाव करा. माझी आई मुस्लिम समाजाची आणि वडील हिंदू समाजाचे होते. म्हणजे जेव्हा माझा जन्म झाला होता, तेव्हा हॉस्पिटलचं बिल भरायला सुद्धा पैसे नव्हतं. बापरे! म्हणून माझ्या आईला 4 दिवस हॉस्पिटलमधून सोडलं पण नव्हतं. 2018ला मग एक घटना घडली, की एक्स्टॉर्शनमधून वडिलांचा माझ्या मर्डर झाला. पण वडिलांचं एक ते स्वप्न होतं, की मी अधिकारी व्हावं. ते मला सर काही जगूच देईना. रात्रंदिवस लोकं भेटायला येत होते आणि म्हणायचे, की नानांची इच्छा होती, की तू अधिकारी बनला पाहिजे. मी पण सर स्वतः खूप असं डिप्रेशनमध्ये गेलो होतो. कॉन्सन्ट्रेशन लागत नव्हतं स्टडीमध्ये आणि पुस्तक घेतलं तर वाचता पण येत नव्हतं. काही मी कुठे कोचिंग नाही लावलं, मॅथ्सचा कोणाकडे क्लास नाही, काही नाही, काही नाही. मग हे कळलं कसं? पुस्तक कुठले वाचायचे किंवा कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे कसं कळलं? स्मार्ट वर्क आणि कन्सिस्टन्सी ह्या बरोबर. 2 गोष्टी जर जोडल्या ना, तर आपण यशाकडे लवकरात लवकर पोहोचू शकतो. की मटक्यावाल्याचा पोरगा काय अधिकारी होणार आहे? मटक्यावाल्याचा पोरगा मटकाच करणार. असे म्हणणारे खूप जण होते सर. अक्षरशः काळोख होता माझ्यासमोर, की मी कुठं राहणार आहे? मी खाणार काय? माझ्या आत्म्यामध्ये शक्ती होती, पण माझ्या ह्या शरीराला जगवायचंय कसं हे माहीत नव्हतं.